गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरप्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुन् नित्यमहं नमामि। संसारसारदग्धानां चैतन्यामृतदायकः पूर्णकामो वामनः सश्रीगुरुशरणं मम। आक्रांतासु वसुंधरासु यवनै रासेतु हेमाचलं विद्रावः क्षितिबुद्गणे विकरणे निद्राति नारायणे निर्विघ्न प्रसरे बलान् निष्कंटकं वैदिकं पंथानं परिरक्षितं समदितः श्री वासुदेवो मुनिः। गुरुपौर्णिमा महोत्सव हा सर्वत्र आनंदानं साजरा केला जात आहे। श्री वासुदेव निवासमध्ये प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सवाबाबत सर्वांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आवाहन केलेलं आहे। गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा ही भारतवर्षामधील अग्रगण्य असणारी अशा प्रकारच्या उत्सवामधला एक महत्त्वाचा भाग आहे। गुरु हे एक तत्व आहे, तेच ईश्वरी तत्व आहे आणि ते सर्वव्यापक आहे। म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन करणं आणि समर्पण भावनेनं आपली भक्ती श्रद्धा ही जी आहे समर्पित करावी अशा प्रकारचा हा संकेत आहे। भारतवर्ष जो आहे, या भारतवर्षामध्ये सर्व जगामधल्या लोकांनी येऊन ज्ञान मिळवावं असं एक वचन आहे। ज्ञानभूमी शुभेच्छा स्यात् प्रथमा। याकरता या ज्ञानभूमीमध्ये या आणि ज्ञान प्राप्त करून घ्या म्हणून भगवान वेदव्यासांनी या भारतवर्षामध्ये संपूर्णपणानं जे वाङ्मय निर्माण केलं ते वाङ्मय म्हणजे ही आपली ज्ञानसंपदा आहे। आणि या ज्ञानसंपदेमध्ये सर्वांनी आपापलं अशा प्रकारचं हे कार्य करीत राहावं। कर्म भक्ती आणि ज्ञान यामध्ये अशा रीतीने सगळं प्राप्त करून घ्यावं असा हा संकेत आहे। आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व साधक भक्त यांची श्रद्धा हे सुदृढ हो, त्यानंतर सर्वांचं साधन समृद्ध हो, ही या ठिकाणी मी एक सदिच्छा व्यक्त करतो। परमहंस परिव्राजक आचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, परमहंस परिव्राजक आचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, सद्गुरू श्री योगीराज गुळवणी महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि योग तपस्वी नारायण काका महाराजांची अखंड कृपा ही सर्वांच्यावरती आहे। सर्वांचं साधन पुन्हा एकदा समृद्ध हो ही अशी सदिच्छा आणि संपूर्ण परंपरेचा आशीर्वाद हा प्रत्येकाच्या पाठीशी राहील असं सांगून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो आणि वाणीला विराम देतो। साधन समृद्धीही अस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बस।
हो. हो ना. हो. ओम गुरुदेव महागणाधिपते धूपम समर्पयामि ओम महागणस्य दीपम समर्पयामि ओम गुरुदेव महागणस्य नैवेद्यार्थिपादि पंचामृतं समर्पयामि सत्यं अमृतवचनं स्वाहा ओम गानाय सामान्यं समर्पयामि करोवर्धनं समर्पयामि मुखवासार्थे भूगिव्रतां सोमं समर्पयामि फलार्थे फलं समर्पयामि ओम श्री गणपते गणेश स्वाहा भूगिव्रतं नमिना नमस्ते जनाय महागणपते समर्पयामि त्यांचं कार्याची माहिती सगळ्या जगात व्हावी म्हणून आपण ह्याच्या आधी एक वेबसाईट केलेली होती, पण ते थोडीशी अधुरी होती, अर्धवट राहिलेली होती. म्हणून आपण अपडेट अशी खूप छान वेबसाईट केलेली आहे. त्या वेबसाईटचं आता अनावरण पुण्याचे पहिले नागरिक आहे वेबसाईटचं उद्घाटन करतोय आपल्या सगळ्या भक्तांच्या समोर.
श्री गुरुशरणम श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः श्री श्री गुरवे नमः. वासुदेव निवासचे मागच्या वर्षभरातले कार्यक्रम यूट्यूबवर आपण टाकलेले आहेतच, पण त्याच्या पुढचे सुद्धा जे राहिलेले आहेत ते सगळं आढावा घ्यावा म्हणून मी आज इथे उभा आहे. वर्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला. गुढीपाडव्याला गुढी उभारणं आणि महाराजांच्या घरामध्ये तोरण उभारणं, मांगलिक तोरण उभारणं हा कार्यक्रम आपला इथे झाला. तेव्हापासून आज गुरुपौर्णिमेपर्यंत खूप उत्कृष्ट चढत्या क्रमानं सगळे कार्यक्रम झालेले आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचा 125वा जयंती उत्सव हा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा वासुदेव निवासने ठरवलं. त्याचा परिणाम किंवा त्याची सुरुवात म्हणून स्वामी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे 7 तारखेला पुण्यामध्ये वासुदेव निवासमध्ये सगळ्या साधक भक्तांच्या समवेत हा कार्यक्रम झाला. वासुदेव निवासमध्ये प्रचंड गर्दी होती आणि दुपारी 5 वाजता हाच कार्यक्रम मुंबईला झाला, मालाडला, आणि तिथे सुद्धा हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. त्याच्यानंतर ह्या 2 कार्यक्रम झाल्यानंतर माणगावला कार्यक्रम झाला स्वामी महाराजांच्या 125व्या जयंतीनिमित्त. माणगावचा झाला, गोव्यात झाला, मराठवाड्यामध्ये औरंगाबादला झाला, परत झालं तर परांडा, भूम, रोहकल, माणकेश्वर, कळंब ह्या सगळ्या गावामध्ये एक एक शिबिरं झाली. आणि स्वामी महाराजांचं कार्य वर्धिष्णू कसं होतं आहे ह्याचं हे द्योतक होतं, कारण स्वामी महाराजांच्या प्रचंड अशा कृपा आशीर्वाद आम्हा सगळ्या विश्वस्तांना लाभलेले आहेत. आणि परमपूजनीय शरद भाऊ जोशी महाराजांचं दैदिप्यमान दिग्दर्शन याच्या अंतर्गत हा सगळा कार्यक्रम फार उत्साहात आणि मोठ्या धूमधडाक्यात चालू आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा आपले सकाळी 6:30 वाजल्यापासून गुरुपूजन झालेलं आहे आणि सगळ्या साधक भक्तांचे गुरुदर्शन घेण्याकरताची ओढ आणि रीघ बघितल्यानंतर हृदय भरून यायला निघतं. कारण आज महाराजांना जाऊन 40-50 वर्ष होत आली, 45 वर्ष, जवळजवळ 43 वर्ष झाली, तरीसुद्धा महाराजांच्या प्रेमापोटी, कवीश्वर महाराजांच्या प्रेमापोटी आणि नारायण काकांच्या प्रेमापोटी ही सगळी भक्त मंडळी इथे वासुदेव निवासमध्ये येत आहेत, दर्शन घेत आहेत देवांचं, महाराजांचं, आणि प्रसाद घेत आहेत. ही खरं म्हटलं तर अतिशय समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. या लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सबंध हिंदुस्थानभर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य, नारायण काका ढेकणे महाराज नेहमी म्हणायचे की हे आपल्याला असं सगळं साधलं पाहिजे, तसं आम्ही हिंदुस्थानातला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य या सगळ्या भागामध्ये आम्ही महायोग साधना शिबिर घेणार आहोत. जवळपास 125 महायोग साधना शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 20 शिबिरं झालेली आहेत. पुढची त्यांच्याच कृपेने यथाअवकाश होतील. त्यानंतर आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्तम तर पार पडलेलाच आहे. याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये श्रावणवद्ध पंचमीला परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पुण्यतिथी उत्सव आहे. तोही आपल्या आश्रमामध्ये 8 तारखेपासून 8 ऑगस्टपासून त्याचा उत्सव चालू होतोय. त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा ही आश्रमाच्या वतीनं नम्र विनंती. त्याच्यानंतर श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यातले सगळे कार्यक्रम आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे होणारच आहेत. भाद्रपद महिन्यामध्ये भगवान श्रीपाद श्री वल्लभांची जयंती आहे, त्या दिवशी पण हा कार्यक्रम आपल्या इथे आश्रमामध्ये साजरा केला जातो. त्याच्यानंतर भाद्रपद महिन्यामध्येच, भाद्रपद वद्यामध्ये, म्हणजे इंग्रजी तारीख सांगायची झाली तर दिनांक 8, 9 आणि 10 सप्टेंबर 2017 या दिवशी होशंगाबादला लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक मोठं साधना शिबिर, महायोगाचं शिबिर आपण घेणार आहोत. त्यामध्ये विष्णुतीर्थ स्वामी महाराजांची प्रणित जी संन्यास विंग आहे त्या विंगचे सगळे संन्यासी महात्मे तिथे येणार आहेत होशंगाबादला, आणि आपल्या महाराष्ट्रातले दीक्षाधिकारी काही तिथे येतील आणि तिथे मोठं शिबिर होणार आहे. होशंगाबाद निवडायचं कारण असं की होशंगाबादलाच परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज हिमालयातनं प्रथम होशंगाबादला आले आणि योगीराज गुळवणी महाराजांना सुद्धा पहिली भेट त्यांची मंगळवार घाटावर तिथे होशंगाबादलाच झाली आणि गुळवणी महाराजांना दीक्षासुद्धा
तिथेच झाली होशंगाबादला, म्हणून ते आपण स्थान निवडलेलं आहे. तो एक मोठा कार्यक्रम भाद्रपद महिन्यामध्ये आहे. अश्विन महिन्यामध्ये आपल्याकडे शारदीय नवरात्र महोत्सव आहे, ते दरवर्षीप्रमाणे आपल्या इथे होईल. त्याच्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये अश्विन वद्यामध्ये आपल्याला गुरुद्वादशीच्या वेळेस आपल्याला नरसोबाच्या वाडीला आपण जातो दरवर्षी. 1907 सालापासून परमपूज्य योगीराज गुळवणी महाराज हे नरसोबाच्या वाडीची यात्रा करतात. तीच परंपरा परमपूजनीय ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर यांनी पण ही चालू ठेवली आणि त्यांच्यानंतर परमपूजनीय काका महाराजांनी सुद्धा ही परंपरा चालू ठेवली. तीच परंपरा आपण चालू ठेवलेली आहे आणि आपण गुरुद्वादशीला वाडीला 3 दिवसाचा तिथे कार्यक्रम आहे, आपण तिथे जात असतो. नंतर मग दिवाळी आहे कार्तिकामध्ये आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीचा उत्सव आपल्याकडे फार मोठा होतो. हा दत्त जयंतीचा उत्सवसुद्धा आपल्या वासुदेव निवासमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे. नंतर मग मार्गशीर्ष महिना झाल्यानंतर जानेवारी महिना येतो, म्हणजे पौष महिना. पौष महिन्यामध्ये योगीराजांची पुण्यतिथी असते, तो कार्यक्रम आपल्या इथे होणार आहे. तो यथावकाश ह्या सगळ्या कार्यक्रमांची सगळी निमंत्रणं तुम्हाला त्या वेळेला मिळतीलच. तरीसुद्धा आता एक वर्षभराचा आढावा म्हणून मी तुमच्यासमोर हे सगळे कार्यक्रम ठेवत आहे. माघ महिन्यामध्ये परत स्वामी महाराजांचा जयंती उत्सव जो आहे तो ती समाप्ती येते, म्हणजे 28 फेब्रुवारी 2018ला ही म्हणजे हे जे 125 वर्ष आहे ह्याची समाप्ती होते. त्याच्याकरता म्हणून परमपूजनीय शरद भाऊंनी एक संकल्प असा सोडला की टेंबेस्वामी महाराजांनी जो आपल्याला मंत्र दिलेला आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ह्या विश्वशांतीचा आणि विश्वोद्धारण करणारा हा जो मंत्र आहे, या मंत्राचा 1.25 कोटी जप करायचा संकल्प परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने 125व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने हा होत आहे. त्याचा पण संकल्प आपण ठेवलेला आहे. त्याची समाप्ती 28 फेब्रुवारी 2018ला होते आहे. मार्च महिन्यामध्ये परत ते कार्यक्रम आपले दरवर्षीसारखे आहेत. असा सगळा वर्षभराचा कार्यक्रम आपल्याकडे होतोय. एवढंच नव्हे तर परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराजांनी दर रविवारी इथे सामुदायिक साधना करायचा प्रघात घालून दिलेला होता. पण साधकांचे एवढ्या उत्साह आणि हे साधकांचा येणारा त्याला रिस्पॉन्स पाहून शरद जोशी महाराजांनी आपण दर रविवारी, दर महिन्याच्या प्रत्येक रविवारी इथे आपण ही साधना वासुदेव निवासमध्ये ठेवलेली आहे. माझी अशी ह्या निवेदनाद्वारे सगळ्या साधक भक्तांना नम्र विनंती आहे की आपण जिथे असाल, कुठल्याही गावाला असाल, शनिवारी रात्री मुक्कामाला वासुदेव निवासमध्ये या. रविवारी सकाळी 8 वाजता आपली साधना सुरू होते. 8 ते 9 साधना होते. त्याच्यानंतर मग 9 ते 10 मार्गदर्शन होतं आणि मग अल्पोपहार आणि नंतर प्रसाद, महाप्रसाद भोजन हे असा सगळा कार्यक्रम असतो. अवश्य या, त्याचा लाभ घ्या. दैदिप्यमान नेतृत्वामध्ये हे जे चाललेलं कार्य आहे ह्या सगळ्यांचा आपण लाभ घ्या आणि योगीराज गुळवणी महाराजांच्या आशीर्वादास आपण पात्र व्हा. एवढीच मी आपल्याला या वेळी एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.